अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे नारायणगाव येथे उत्साहात आगमन झाले। पारंपरिक वाद्याच्या गजरात भक्तांनी पलंगाचे स्वागत केले। नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शीतळा देवी मंदिरात एक दिवस मुक्कामी देवीचा पलंग शेकडो वर्षांपासून येत असतो। नारायणगाव येथील तुळजाभवानी पलंग उत्सव समिती व तिळवण तेली समाजाच्या वतीने देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। लोकवर्गणीतून सुमारे 5000 किलो लापशीचा महाप्रसाद यावेळी भाविकांना देण्यात आला। देवीच्या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी सुमारे 10,000 भाविक उपस्थित होते। परिसरातील अनेक भाविक भक्त अबाल वृद्ध महिला पलंगाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नारायणगाव विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, बाजार समितीच्या संचालिका आरती वारुळे, राजश्रीताई बोरकर, योगिनी खैरे, जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, माजी सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष दांगट, रोहिदास केदारी, सूरज वाजगे, पोपट शेट रसाळ, विकास बाळसराफ, वारुळवाडीच्या माजी उपसरपंच माया डोंगरे, हितेश कोराळे, विद्यमान उपसरपंच ज्योती संते तसेच परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश वालझाडे, उपाध्यक्ष सुदीप कसाबे, तिळवण तेली समाजाचे पदाधिकारी अनिल दिवटे, प्रणव भुसारी, गणेश उर्फ पिंटू दिवटे, तुषार दिवटे, संजय कसाबे, वैभव दळवी, संदीप खल्ले, तेली सर, विशाल मावळे, अनिल कसाबे, प्रसाद दळवी, माणिक मावळे, राजेश करपे, आनंद दळवी, दत्ता मावळे, सतीश दळवी, मनीष वालझाडे तसेच लक्ष्मीनारायण देवस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तिळवण तेली समाजाच्या महिला यांनी विशेष परिश्रम घेतले। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। साखा फोन करत होते परंतु हा पद्धत मी कोमशे आगर जुन्नर असं प्रत्येकाचा मान दाखवत शकत। आता इकडे उद्या एगावमध्ये बाबाजी शेठ नेकर मराठी सांगत होते आणि म्हणून या आगमनाच्या उत्सवात नारायणगावकर स्वतःला झोकून देतात। ईश्वर आहे या सदस्य 5555 इतका आपल्या घराखाली प्रसादासाठीचा काढला गेला जो गेल्या वर्षापेक्षा खूप मोठ्या पटीने वाढलेला आहे। भाविक भक्त मोठ्या संख्येने नारायणगावमध्ये येऊन कारण या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने त्यांचं आगमन झाल्यावर त्यांना संधी देता त्या आरतीचा असो किंवा दर्शन घेण्यासाठी असो आपण सर्वांचा जो सन्मान करता ते पाहून मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली मी आई तुळजाभवानी महाराष्ट्र अवघ्या महाराष्ट्राचा असणारे दैवत पंधरा दुसरी भेट आहे आणि उद्या सकाळी येळगावला पण आपण तिकडे होतो। आपण सर्व मंडळी सापडायला मानणारी मंडळी आणि खऱ्या अर्थानं आपण हा सापडायला जपतोय आणि मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव संपन्न होत असताना आपण सर्व भाविक भक्त तुळजाभवानी मातेला मानणार आहे। या सगळ्याच्या माध्यमातून होत असतं अशा प्रकारचं नेहमीच सातत्य आहे हा कार्यक्रम होत राहू आणि अशा पद्धतीचं खरं तात्याने आता आजीला उशीर लावलाय मुलं का लावल्यावर माहीत नाही देव आल्यावर आपल्याला बाकी याच्यावर यायला लागते नाही का असो परंतु तरी सुद्धा आलेल्या सर्व मान देवीच्या आरतीने तिथं महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे। तात्या म्हणजे देवीच्या आरती मला एक नाही दोन आरती म्हणजे तुळजापूरला मंदिरामध्ये शेवटचा होतो आणि खऱ्या अर्थाने या दिवसाची कोणाला आमंत्रण निमंत्रण द्यावं लागत नाही। एक भक्ती भावाने नारायणगाव परिसरातले फक्त तिळवण तेली समाज नाही तर बहुजन समाजातली सगळी लोक या पलंगाच्या दर्शनाला नित्यनेमाने येतात। गणपती बाप्पाचं आगमन झालं, भरपूर पाऊस आला आणि त्या पावसामुळे आपल्याला पलंगाला सुट्टी मिळाली पोपू नाही तर आपण 2-3 वर्ष आपल्या खाली हरिद्वार गेल्या होत्या। पलंगाची यात्रा पुढच्या वर्षी भरण अशी गर्दी आपल्या हळूहळू वाढत चाललेली आहे। फक्त आपल्याला
स्टॉल आणि पाणी लावायला जागा नाही. याला कदाचित तुम्ही तयारी केली तर या रस्त्याला वासगी आणि महावीर भवन रोडला तुम्ही पाणी किंवा स्टॉल लावायला सुरुवात केली तर मोठं स्वरूप हळूहळू याला चाललेलं आहे. तुम्ही सगळेजण कष्ट घेता, एवढी लाईटिंग, मांडव, सगळ्यांना प्रसाद, सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचा सत्कार, त्याबद्दल मी तेरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी उपस्थितांना विनंती करीन की या समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवाव्यात.